श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्ही फार विचार करत आहात ना, तुम्ही स्वामींचा धावा करत आहात ना. स्वामी सांगा मला, मी इतकं सर्व सगळ्यांसाठी केलं, मी प्रत्येकाच्या हाकेला उभा राहिलो, मी प्रत्येकाला किंमत दिली, मी प्रत्येकाचे प्रश्न सोडवत राहिलो, मला प्रत्येकाची दया माया आली. आणि ज्या वेळेस स्वामी माझ्यावर संकट आलं, मला वेळ आली, माझ्या कुटुंबाला त्रास व्हायला लागला, तर सगळे मला सोडून निघून गेले. तर मंडळी, त्यावर स्वामी म्हणतात, बाळा, हा मंत्र तू संपूर्ण ऐक. तुझ्या रडक्या आयुष्यात हसू फुलेल, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तू अशा एका उच्च स्तरावर जाशील की जिथून ज्यांनी तुझा अपमान केला, ज्यांनी तुला कमी लेखलं, जे तू सोडून गेले तुला, आणि तेच तुझ्या पायाशी येतील. कारण या मंत्रामुळे तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या घरामध्ये, तुझ्या घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी, दैवी अलौकिक शक्ती संचारेल. त्यामुळे तुझ्याकडे प्रचंड पैसा खेचला जाईल आणि इतके तुझे चांगले होईल की तुला जे लोक सोडून गेले ते पुन्हा तुझ्या पायाशी येतील. बाळा, मला माहीत आहे तू किती त्रास सहन केला, वेदना सहन केल्या, तू माझा धावा केला, तुझा रस्ता काटाकुट्यांचा होता, परंतु बाळा, तुझे प्रारब्ध आडवे येत होते. आता तुझ्या प्रारब्धाचे सर्व भोग संपले आहेत आणि आता तुझ्या जीवनामध्ये असा प्रकाश येणार आहे ज्याने तुझे संपूर्ण जीवन उजळवून निघणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यावर जर कर्ज असेल तर बाळा, मी ते संपुष्टात आणेल. तू फक्त हा मंत्र पूर्ण ऐक. अशी धनराशी तुझ्याकडे येईल ज्यातून तू संपूर्ण कर्ज फेडू शकशील. आणि तुला जर कोण विनाकारण शत्रू असतील, त्रास देत असतील, तर त्यांनाही चांगलाच धडा मी शिकवेन. कारण तुझ्या प्रारब्धाचे भोग आता संपल्यामुळे तुला हर एक बाजी आता तुझ्या बाजूने पलटणार आहे. जर नोकरीच्या ठिकाणी शत्रू त्रास देत असतील, तर गुपित काहीतरी कटकारस्थान करत असतील, तर त्यावरही त्यांना चांगलाच धडा मिळेल. ती शिक्षा मी त्याला देईल. तू न्यायाधीश बनू नको. तू फक्त माझं मंत्र जप कर आणि तुझे कार्य करत राहा. तुला जर नोकरी हवी असेल तर तुला उत्तम पगाराची नोकरी मिळेल. नोकरीत प्रमोशन असेल तर तेही मी बाळा आता त्याचे योग जुळून आणेन. आता तुझे रडण्याचे दिवस संपले आहेत. आता तुझ्या चेहऱ्यावर हसू खुलव, कारण आजपासून तुला यशाच्या पायऱ्या चढायच्या आहेत. मागे वळून तू पाहू नकोस, भूतकाळ आठवू नकोस, भविष्यकाळाकडे लक्ष दे. वर्तमान चांगला जग. मी तुझ्या जीवनामध्ये सुखच सुख आणेन. तू फक्त माझे नामस्मरण जप करत राहा. माझ्या चरणाशी आलेल्या कोणालाही मी कधीच दुःख देत नाही. त्यांचे सर्व संकटे मी बाजूला काढतो आणि त्यांना सुख प्रदान देतो. आजपासून तुझ्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एकोपा राहील. सगळी लोक व्यवस्थित आपापल्या पद्धतीने कामं करतील आणि यशाची उत्तरोत्तर पायऱ्या चढतील. कारण तुझे जे जन्मजन्मांतराचे जे तुझे भोग आहेत ते संपले आहेत आणि त्याचे पुण्य कर्माचे फळ मिळण्याची आता वेळ आली आहे. आता तुझ्यात आणि तुझ्या विजयात एका मंत्राचे अंतर आहे. हा मंत्रच तुझे सर्व आयुष्य व्यापून टाकेल आणि आयुष्यामध्ये चांगले घडवेल. जीवनामध्ये अनेक समस्या असतात. लोक आपल्याला सुखाने जगून देत नाहीत. काही ठिकाणी तर असे आहे की आपलीच जागा, आपलीच जमीन दुसऱ्याने बळकवलेली असते आणि आपल्याला त्याचे फार वाईट वाटते. कारण आपण खूप कष्टाने ती वडिलोपार्जित असली तर ती सांभाळलेली असते किंवा मग विकत घेतलेली असते. असेच काही जागे जमिनीचे अडथळे असतील तर तू हा मंत्र नक्की ऐक. तुझ्या हक्काची जागा तुला नक्कीच मिळून जाईल. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मनासारखे व्हावे, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, तुम्हाला सुख, समृद्धी आणि समाधान लाभावे, तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि मग पहा चमत्कार. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.